शासकीय रुग्णालयात तसंच विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने शक्कल लढवली। शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी खास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली। मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी मिळत असली तरी देखील मतदान न करण्यासाठी लोकांकडे अनेक बहाणे असतात। घराबाहेर पडणं देखील लोकांना विनाकारण कठीण झालं असतं। अशा लोकांना प्रशासनाच्या निर्णयामुळे मात्र चांगलाच धडा शिकवण्यात आला। रुग्णालयात उपचार घेणारा रुग्ण जर मतदान करू शकतो तर आपण का नाही, असं मतदान न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला विचारायला हवं। अकोला शहरातील सर्वोपचार रुग्णालयातून 3 जिल्हा स्त्री रुग्णालय आणि खासगी रुग्णालयातून प्रत्येकी 1 अशा 5 रुग्णांना रुग्णवाहिकेतून थेट मतदान केंद्रात नेण्यात आलं। तिथं रुग्णांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले। रुग्णांनीही अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेले उमरी येथील देवानंद पळसपगार, घोसर येथील ज्ञानेश्वर पागृत यांनी त्यांच्या गावात रुग्णवाहिकेने रुग्णांना पाठवलं। कृषीनगरातील श्यामराव बळीराम शिरसाट यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आला होता। त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांनी अँब्युलन्समध्ये येऊन कृषीनगरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 22 मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। तर शहरातील शिवाजीनगरातील रहिवाशी रामेश्वर पांदणे या कर्करोगाने ग्रस्त रुग्णानं रुग्णवाहिकेनं मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। शहरातील अनेक मतदान केंद्रावर आजारी रुग्णांनी वाहनांनी येऊन केंद्रावर व्हीलचेअरवर बसून मतदान केलं। यात 60 ते 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश जास्त प्रमाणात होता। तर या सर्व रुग्णांना जिल्हा प्रशासनानं रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती।